Lens sign convention, ray diagram for refracted light, working of human eyes and lens, defects of vision and their correction, and uses of lens या गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत. यामध्ये कॅन यू रिकॉल म्हटलेलं आहे. इंडिकेट द फॉलोइंग टर्म्स रिलेटेड टू द स्पेरिकल मिरर. इन द फिगर 7.1 ही स्पेरिकल मिरर आहे. यामध्ये पोल, सेंटर ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर अँड प्रिन्सिपल फोकस या आरशाच्या संदर्भाच्या संज्ञा ज्या आहेत त्या संज्ञा लिहायच्या. यामध्ये पोल कशाला म्हटलं जातं ते सांगायचं. फॉर एक्झाम्पल हा स्पेरिकल मिरर आहे, हा मिररचा पोर्शन आहे. या मिररच्या पोर्शन मधून ही एक स्ट्रेट लाईन गेलेली आहे. आपण याला काय म्हणत असतो, डायमीटर म्हणतो सर्कलच्या भाषेमध्ये. त्यानंतर ही एक लाईन काढली, त्याला सर्कलच्या भाषेमध्ये आपण रेडियस बोलत असतो. यामध्ये आपल्याला विचारले पोल. आता या ठिकाणी हा या स्पेरिकल मिररला हा स्ट्रेट लाईन ज्या पॉइंट मध्ये मिळालेली आहे हा सेंटर पॉइंट असतो मिररचा. हा जो पॉइंट आहे या पॉइंटला पोल असं म्हटलं जातं. मराठीत त्याला आरशाचा ध्रुव असं म्हटलं जातं. सेकंड वन, सेंटर ऑफ कर्वेचर. इथं हा जो मिरर तयार झालेला आहे हा ज्या स्पेअर पासून तयार झालेला आहे तो स्पेअरचा हा जो सेंटर आहे त्याला आपण वर्तुळाचा केंद्रबिंदू आपल्या गणिताच्या भाषेमध्ये म्हणतो. त्याला सायन्स मध्ये वक्रता केंद्र असं म्हटलं जातं. सेंटर ऑफ कर्वेचर हे सी या लेटरनं दर्शवलं जातं. पोल पी या लेटरनं दर्शवला जातो. या ठिकाणचा पॉइंट जो आहे त्याला पोल म्हणायचं. हा जो पॉइंट आहे त्याला सेंटर ऑफ कर्वेचर म्हणायचं. सी या लेटरनं दर्शवलं जातं. आता स्पेरिकल मिरर वरचा कोणताही एक पॉइंट आणि सेंटर ऑफ कर्वेचर यांना जोडणारी जी लाईन आहे या लाईनला रेडियस ऑफ कर्वेचर म्हटलं जातं. म्हणजेच वक्रता त्रिज्या मराठीत म्हणतात. ही जी त्रिज्या आहे आपली वर्तुळाची त्याला रेडियस ऑफ कर्वेचर म्हटलं जातं. त्याला वक्रता त्रिज्या असं म्हटलं जातं. प्रिन्सिपल फोकस या ठिकाणी हा पॉइंट आहे बा प्रिन्सिपल फोकस. या ठिकाणी हा जो पॉइंट आहे मुख्य नाभी त्याला म्हटलं जातं. हा जो लाईन आहे त्याला प्रिन्सिपल फोकस मुख्य नाभी या ठिकाणी म्हटलं जातं. आता हा जो आहे तो अक्ष आहे रे. या रे वरती ज्या पॉइंटला समजा इथून लाईट रे ट्रॅव्हल्सला इथून रिफ्लेक्ट होणार आहे आणि रिफ्लेक्ट झाल्यानंतर इथून खाली येणार आहे. खाली आल्यानंतर ज्या पॉइंट मध्ये या मुख्य नाभीवरती मुख्य अक्ष जो आहे या अक्षावरती ज्या पॉइंट मध्ये मिळणार आहे समजा इथं पॉइंट आहे या पॉइंट मध्ये मिळणार तर त्याला प्रिन्सिपल फोकस मुख्य नाभी असं म्हटलं जातं. म्हणजे लाईट रे मिरर वरून रिफ्लेक्ट झाल्यानंतर या ऍक्सिस वरती ज्या पॉइंट मध्ये एकत्र येतं त्या पॉइंटला प्रिन्सिपल फोकस म्हटलं जातं. हा पुन्हा एकदा टर्म. पोल हा जो पॉइंट आहे स्पेरिकल मिररचा सेंटर त्या पॉइंटला पोल असं म्हटलं जातं. सेंटर ऑफ कर्वेचर ज्या स्पेअर पासून मिरर तयार झालेला आहे त्या स्पेअरचा सेंटर म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर त्याला वक्रता केंद्र असं म्हटलं जातं. जो सेंटर ऑफ कर्वेचर आणि मिरर यांच्यावरचा एक पॉइंट हे एकमेकांना कनेक्ट केल्यानंतर जी लाईन तयार होते त्याला रेडियस ऑफ कर्वेचर असं म्हटलं जातं. वक्रता त्रिज्या असं म्हटलं जातं. पुढं प्रिन्सिपल फोकस. लाईट रेज ट्रॅव्हल्स होत असताना मिरर वरती पडल्यानंतर त्यांचं रिफ्लेक्शन होणार आहे आणि रिफ्लेक्शन झाल्यानंतर ऍक्सिस वरती ज्या पॉइंट मध्ये एकत्र येणार आहे त्या पॉइंटला
प्रिन्सिपल फोकस म्हटलं जातं. हे कन्सेप्ट लक्षात ठेवा. हाऊ आर कॉन्केव्ह अँड कॉन्व्हेक्स मिरर कन्स्ट्रक्टेड? अंतर्गोल आणि बहिर्गोल आरसा निर्मिती कशी होते? आता हे जे स्फेरिकल मिरर आहे त्यांचा पोर्शन जो आहे, आतील भाग जर आरशाचं काम करत असेल तर कॉन्केव्ह मिरर असणार आहे. बाहेरचा भाग मिररचं काम करत असेल तर कॉन्व्हेक्स मिरर असणार आहे. या पद्धतीनं स्फेरिकल मिरर जो आहे किंवा जो स्फेअर आहे ज्याच्यापासून मिरर तयार करणार आहे त्याचा कोणता पोर्शन आपण यूज करतो त्याच्यावरती कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स लेन्स डिपेंड असलेले आपल्याला पाहायला मिळते. मग यामध्ये अंतर्गोल आरसा असेल तर अंतर्गोल चकचकीत केला जातो त्याचा, आणि त्याचा जो बाह्य पृष्ठभाग आहे, बाह्य भाग आहे, या बाह्य भागावरती परावर्तकाचा लेप देऊन व संरक्षण लेप बसवून अंतर्गोल आरसा तयार केला जातो. सेम याच पद्धतीनं बहिर्गोल आरशा संदर्भात त्याचा बाहेरचा पृष्ठभाग म्हणजे बहिर्गोल चकचकीत केला जातो आणि अंतर्भागावरती परावर्तक पातळ लेप देऊन व संरक्षणास लाल लेप दिला जातो आणि त्यापासून त्या प्रकारचे आरशे तयार केले जातात. आता नेक्स्ट कन्सेप्ट पाहिजे आपल्याला लेन्स. लेन्स या संदर्भात माहिती घेत असताना यू मस्ट हॅव सीन लेन्स युज्ड इन डे टू डे लाईफ. आपल्या दैनंदिन जीवनाचा विचार केला तर आज दैनंदिन जीवनामध्ये लेन्सचा वापर केला जात असलेला आपल्याला पाहायला मिळतो. लेन्स इज युज्ड बाय ओल्ड पर्सन फॉर रीडिंग and lens embedded in the front door of the house. Lens with the watchmaker attached to his eyes. म्हातारी माणसं पाहिले किंवा 40 नंतरचे लोक पाहिले तर पेपर वाचण्यासाठी लेन्सचा वापर केला जातो. आजकाल आपण पाहतो बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना चष्मे, ते चष्मे जे तयार केले जातात, स्पेक्स तयार केले जातात, त्यांची निर्मिती लेन्सच्या माध्यमातून झालेली असते. त्याचबरोबर आपण घरामध्ये असताना जर कोणी बेल वाजवली, दरवाजा वाजवली तर सुरक्षिततेसाठी आपण दरवाजाला लेन्स बसवलेली असते, त्याच्यातून पाहतो की कोण व्यक्ती आहे, दरवाजा उघडायचा किंवा नाही. नेक्स्ट वन, वॉचमेकर जे असतात ते डोळ्याला पहा आय लेन्सला वापरतात आणि त्या लेन्सच्या मदतीने ते घड्याळामध्ये असणारे लहान लहान पडदे आहेत ते मोठे करून पाहतात आणि त्याची दुरुस्ती करतात. लेन्स आर युज्ड इन स्पेक्टेकल्स. स्पेक्टेकल्स म्हणजे चष्मे, चष्म्यामध्ये याचा वापर केला जातो. दे आर ऑल्सो युज्ड इन टेलिस्कोप एज यू हॅव लर्न इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. टेलिस्कोप सर्वांना माहित आहे, दुर्बीण अवकाश निरीक्षणासाठी वापरली जाते. या टेलिस्कोप मध्ये लेन्सचा वापर केला जात असल्याचं पाहायला मिळतं. A lens is a transparent medium bonded by two surfaces. लेन्स ही पारदर्शक अशा स्वरूपाचे माध्यमापासून तयार झालेले असते आणि भिंग हे दोन पृष्ठभागांनी युक्त पारदर्शक माध्यम असलेले पाहायला मिळतं. मग हे दोन पृष्ठभाग जे आहेत ते कसे असतात तर द लेन्स which has two spherical surfaces which are swept up outward is called as the convex lens or double convex lens. This lens is thicker near the center as compared to the edge. ही जी लेन्स आहे त्याच्याबाबत पाहिलं आपण तर दोन पृष्ठभाग गोलीय व बाहेर फुगीर असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याला दोन्ही बाजूला फुगीर असेल लेन्स तर त्याला बहिर्वक्र भिंग असं म्हटलं जातं किंवा त्याला बहिर्गोल भिंग असं म्हटलं जातं. मग या पद्धतीच्या लेन्स पाहिल्या आपण तर कॉन्व्हेक्स लेन्स किंवा डबल कॉन्व्हेक्स लेन्स जे आहे या लेन्सच्या बाबतीत काय पाहायला मिळतं आपल्याला. द लेन्स इज थिकर नियर द सेंटर ऍज कम्पेअर्ड टू द एज. त्याचा जो मध्यभाग आहे इथं पाहायला मिळतो
the lens is thicker at the center as compared to the his edge. त्याच्या ज्या दोन कडा आहेत, हा एक बहिर्गोल भाग दिसतोय आपल्याला, हा दुसरा बहिर्गोल भाग दिसतोय. आता या दोन भागांच्या मुळे काय झालेलं आहे, तर इथला जो सेंटर आहे इथलं डिस्टन्स जास्त आहे आणि इकडचं एज जे आहे, दोन्ही कडा आहे, इथलं डिस्टन्स कमी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मीन्स द लेन्स इज थिकर नियर द सेंटर as compared to the edge. The lens with both surface spherical or on the inside is called as a concave or double concave lens. अशा प्रकारची जी लेन्स आहे त्याला कॉन्केव्ह लेन्स म्हटलं जातं. काय म्हटलंय, इनसाइड द लेन्स विथ बोथ सरफेसेस स्फेरिकल ऑन द इनसाइड इज कॉल्ड ॲज अ कॉन्केव्ह लेन्स. अशा स्वरूपाचं भिंग की त्याचे दोन पृष्ठभाग आतल्या बाजूनं गोलीय असतात त्याला द्विअंतर्वक्र भिंग असं म्हटलं जातं किंवा दुहेरी अंतर्गोल भिंग असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये काय पाहायला मिळतं, इन दिस लेन्स इज थिनर ऍट द सेंटर ऍज कम्पेअर्ड टू इट्स एज. म्हणजे ही एक लेन्सचा पॅटर्न झाला, याला काय म्हणायचं, कॉन्व्हेक्स लेन्स. आणि हा दुसरा पॅटर्न झाला, याला कॉन्केव्ह लेन्स म्हणायचं. म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्स मध्ये काय फरक पाहायला मिळतो आपल्याला, याचा सेंटर कसा आहे, थिकर आहे आणि याचा सेंटर थिनर आहे. याची एज थिनर आहेत आणि याचे एज थिकर पाहायला मिळतात. म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्सच्या बरोबर अपोजिट कोण आहे, कॉन्केव्ह लेन्स पाहायला. आता इथं दोन भिंग आहेत, हा एक पोर्शन लेन्स म्हणून काम करतोय, हा एक पोर्शन लेन्स म्हणून काम करतोय, म्हणून याला काय म्हणते, बाय कॉन्व्हेक्स लेन्स. सेम वे हा एक पोर्शन लेन्स म्हणून काम करतोय, हा दुसरा पोर्शन लेन्स म्हणून काम करतोय, म्हणून याला काय म्हटलंय, बाय कॉन्केव्ह लेन्स. आता प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे समतली किंवा बहिर्गोल भिंग. एकच पृष्ठभाग आहे याला समतल आहे बघा हा भाग, आणि एक भाग फुगीर पाहायला मिळतो, म्हणून याला प्लेनो कॉन्व्हेक्स असं म्हटलं जातं, समतली बहिर्वक्र भिंग. तसंच सेम इथं प्लेनो कॉन्केव्ह लेन्स आहे बघा, एकच पृष्ठभाग भिंग म्हणून काम करतो, दुसरा पोर्शन एकदम प्लेन पोर्शन. त्यानंतर पॉझिटिव्ह मेनिसस, त्याला आंतरवक्र बहिर्वक्र असं म्हटलं जातं. पॉझिटिव्ह मेनिसस हा पोर्शन बघा अंतर्वक्र आहे, म्हणजे याची जशी रचना आहे तशी याची रचना आहे, म्हणजे हा अंतर्वक्र भिंग म्हणजे कॉन्केव्ह लेन्स म्हणून काम करणार. तर हा पोर्शन जो आहे हा कॉन्व्हेक्स म्हणून कार्य करत असलेला पाहायला मिळतो, म्हणजे पॉझिटिव्ह मिनोसस याला म्हटलं जातं, आंतरवक्र बहिर्वक्र भिंग. इकडं निगेटिव्ह मिनोसस दाखवलंय बघा. निगेटिव्ह मिनोसस म्हणजे काय, बहिर्वक्र अंतर्वक्र भिंग. हा पोर्शन जो आहे हा बहिर्वक्र आहे आणि दुसरा आतला पोर्शन जो आहे हा अंतर्वक्र आहे, म्हणजे या भिंगाची अपोजिट साइड ही आहे. अशा स्वरूपाची लेन्स असेल तर त्याला पॉझिटिव्ह मेनिसस म्हटलं जातं, आणि अशा स्वरूपाचं असेल तर त्याला निगेटिव्ह मेनिसस असं म्हटलं जातं. हे दोघातला फरक सर्वांच्या लक्षात आला असेल. कॉन्व्हेक्स म्हटलं की मध्यभाग फुगीर दोन्ही कडांना निमुळतं, आणि कॉन्केव्ह म्हटलं की मध्यभागी निमुळतं आणि दोन्ही बाजूंना फुगीर असलेलं पाहायला मिळतं. दोन्ही बाजू अशा असतील तर बाय, आणि एकच असेल तर सिंगल किंवा त्याला प्लेनो असं म्हटलं जातं. आणि ज्याच्यामध्ये कॉन्व्हेक्स प्लस कॉन्केव्ह पाहायला मिळते त्याला मिनिसस म्हटलं जातं. त्यामध्ये या स्वरूपाचं असेल तर ते पॉझिटिव्ह, या स्वरूपाचं असेल तर निगेटिव्ह, या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतं. डिफरंट टाइप ऑफ लेन्सेस आर शोन इन फिगर 7.2 आपण आताच पाहिलं. A ray light get reflected twice while the passing through the lens, once while entering the lens and once while emerging from the lens. The direction of the ray change because of the reflection, and both the surfaces of most lenses are parts of a sphere.
भिंगातून प्रकाश दोनदा अपवर्तन झालेलं पाहायला मिळतं. एक आत जाताना आणि दुसरं आतून बाहेर पडताना. यामुळे किरण जे आहेत त्याचे म्हणजे लाईट रेज आहेत ते दिशा बदलतात. दोन गोलीय भाग जे असणाऱ्या भिंगास प्रत्येक पृष्ठभागात संपूर्ण गोलाचा भाग असलेला आपल्याला पाहायला मिळतो. फॉर एक्झाम्पल पहा, हा पोर्शन तयार झालेला आहे. हा कसा तयार झाला तर इथं आपण सर्कल पाहिलं, हा कसा तयार होणार आहे तर हा गोल आहे, या गोलाचा हा पोर्शन आहे. तसंच इकडं हा दुसरा भाग आहे बघा, हा कोणाचा आहे तर इकडं असं एक सर्कल तयार होईल आणि या सर्कलचा हा पोर्शन तयार होणार. म्हणजे दोन गोलीय भाग असणारे भिंग हे प्रत्येक पृष्ठभाग हा संपूर्ण गोलाचा भाग असतो. या गोलाच्या भागापासून हा पोर्शन तयार होणार आहे आणि इकडच्या गोलाच्या भागापासून हा पोर्शन तयार झालेला आपल्याला पाहायला मिळेल. हे सिंगल घेतलं प्लेनो कॉन्व्हेक्स, हा पोर्शन आहे. जो गोल आहे त्या गोलापासून हा पोर्शन आपण बाजूला केला आणि त्यापासून प्लेनो कॉन्व्हेक्स किंवा इथं प्लेनो कॉन्केव्ह, हा जो गोल आहे या गोलापासून हा भाग काढून घेतला बाजूला आपल्याला आणि हा पोर्शन तयार झाला. अशा प्रकारचे भिंग तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मग इथं दाखवलंय पहा, क्रॉस सेक्शन ऑफ कॉन्व्हेक्स और कॉन्केव्ह लेन्स. ही लेन्स आहे आपली, या कलर फुल पोर्शन. आता हा पोर्शन कसा तयार झालाय तर हा गोल आहे, सेंटर ऑफ कर्वेचर C1 आहे. C1 सेंटर ऑफ कर्वेचर असणाऱ्या सर्कल पासून गोल पासून हा पोर्शन तयार झाला आणि C2 सेंटर ऑफ कर्वेचर असणाऱ्या सर्कल पासून हा पोर्शन तयार झालेला आपल्याला पाहायला. मग हे दोन पोर्शन ज्यावेळेस बाजूला सेपरेट काढले त्यावेळेस आपल्याला इथं बाय कॉन्व्हेक्स लेन्स तयार झालेली पाहायला मिळते. सेम इथं दाखवलंय पहा, हा पोर्शन या गोलचा आहे, हा पोर्शन C2 या गोलचा आहे आणि ज्यावेळेस हे सेपरेट केले त्यावेळेस इथं डबल कॉन्केव्ह लेन्स तयार झालेले आपल्याला पाहायला मिळते. Means the cross section of convex and concave lens are shown in the part A and B. A part is indicated a convex lens and B part is indicated a concave lens in the figure 7.3. The surface marked as 1 is part of sphere S1. This is the part of sphere S1 and part 2 is a part of sphere S2. Same way, portion 1 is a part of sphere S1 and portion 2 is a part of sphere S2. Means opposite to the convex lens आपल्याला पाहायला मिळतं. आता नेक्स्ट वन, सेंटर ऑफ कर्वेचर. आपण इन शॉर्ट कन्सेप्ट पाहिलेल्या सुरुवातीला सेंटर ऑफ कर्वेचर C. आता या संदर्भात माहिती घेत असताना the center of sphere whose part from the surface of the lens are called center of curvature of lens. A lens with both surfaces spherical has two center of curvature C1 and C2. मग अशी पाहिलं आपण या डायग्राम मध्ये C1 and C2. These two are center of कर्वेचर. ज्या गोलाचा भाग तयार झालेला आहे, ज्या गोलाचा भाग त्या गोलाच्या केंद्रास सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजेच मराठीत वक्रता केंद्र असं म्हटलं जातं. हे लेन्स घेतली विचारात, ही कुणापासून तयार झाली तर या गोलाच्या या दोन गोलांच्या भागापासून तयार झालेली. मग ते जे गोल आहे त्या गोलांचा जो सेंटर आहे केंद्रबिंदू त्याला सेंटर ऑफ कर्वेचर मीन्स C1 and C2 are center of curvature of these लेन्स. ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या केंद्रास वक्रता केंद्र असं म्हटलं जातं. म्हणजे प्रत्येक गोल विचारात घेतला, लेन्स विचारात घेतली, या पद्धतीची कॉन्व्हेक्स लेन्स किंवा या पद्धतीची कॉन्केव्ह लेन्स, तर यांना काय पाहायला मिळतं, इच अँड एव्हरी लेन्स हॅज टू सेंटर ऑफ कर्वेचर. या स्वरूपाची लेन्स असेल तर त्याला दोन वक्रता केंद्र आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड वन, रेडियस ऑफ कर्वेचर.
वक्रता त्रिज्या. The radius or radially r1 and r2 of the spheres whose part from the surface of the lens are called as radii or curvature of the lens. भिंग ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाची जी त्रिज्या आहे त्याला रेडियस ऑफ कर्वेचर म्हणतात. हे भिंग कोणाचा पोर्शन आहे? पार्ट 1 इज मेड बाय C1 या गोलापासून तयार झालं. मग याची जे रेडियस आहे त्या रेडियसला सेंटर ऑफ कर्वेचर रेडियस ऑफ कर्वेचर म्हटलं जातं. किंवा हा दुसरा पोर्शन आहे, हा कोणाचा भाग आहे तर C2 आणि या गोला लेन्सवरचा एक पॉइंट याचा भाग. मग हा काय झाला? दुसरा रेडियस ऑफ कर्वेचर झाला. म्हणजे भिंग ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या त्रिज्येला वक्रता त्रिज्या असं म्हटलं जातं. हे भिंग या गोलाचा भाग आहे. मग C1 पासून इथपर्यंत डिस्टन्स हे जे आहे याला काय म्हणायचं? रेडियस ऑफ कर्वेचर. नेक्स्ट वन, प्रिन्सिपल ऍक्सिस, मुख्य अक्ष. मुख्य अक्ष कशाला म्हणायचं? द इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू द बोथ सेंटर ऑफ कर्वेचर इज कॉल्ड द प्रिन्सिपल ऍक्सिस ऑफ लेन्स. इथं पहा, C1 हा सेंटर ऑफ कर्वेचर आहे पहिल्या स्फेअरचा, C2 हा दुसऱ्या स्फेअरचा सेंटर ऑफ कर्वेचर आहे. C1 आणि C2 किंवा इथं C1 आणि C2 यांच्यामधून जी स्ट्रेट लाईन पास झालेली आहे दोन्हीच्या मधून, त्या स्ट्रेट लाईनला प्रिन्सिपल ऍक्सिस म्हटलं जातं. द इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू द बोथ सेंटर ऑफ कर्वेचर इज कॉल्ड ॲज द प्रिन्सिपल ऍक्सिस ऑफ लेन्स. भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून, सेंटर ऑफ ऍक्सिस म्हणजे कोण? वक्रता केंद्र. दोन्ही वक्रता केंद्रातून जाणारी काल्पनिक रेषा, म्हणजे इथं जाणारी ही जी रेषा आहे त्याला काल्पनिक रेषा असं म्हटलं जातं. इमेजिनरी लाईन. इमेजिन केलं आपण ही स्ट्रेट लाईन अशा या पद्धतीने जाते, या लाईनला प्रिन्सिपल ऍक्सिस म्हटलं जातं. मग हा जो ही जी लाईन दाखवली आहे सेंटर मधून गेलेली या लाईनला प्रिन्सिपल ऍक्सिस असं म्हटलं जातं. नेक्स्ट वन, ऑप्टिकल सेंटर. इथं दाखवलाय O, ऑप्टिकल सेंटर. इथं दाखवलाय O, ऑप्टिकल सेंटर. O, ऑप्टिकल सेंटर. जो स्फेअर आहे किंवा जी लेन्स आहे त्या लेन्सचा जो सेंटर पॉइंट आहे त्याला काय म्हटलेलं आहे? ऑप्टिकल सेंटर. द पॉइंट इनसाइड अ लेन्स ऑन द प्रिन्सिपल ऍक्सिस. प्रिन्सिपल ऍक्सिस वरती असला पाहिजे तो, लेन्सच्या आतमध्ये असला पाहिजे. थ्रू विच लाईट रे पासेस विदाउट चेंजिंग देअर पाथ. ज्याच्यामधून लाईट रेज ट्रॅव्हल करताना त्यांचा जो पाथ आहे, मार्ग आहे, तो अजिबात सुद्धा बदलला जात नाही. असा जो पॉइंट आहे त्या पॉइंटला ऑप्टिकल सेंटर ऑफ लेन्स असं म्हटलं जातं. इन फिगर 7.4 द रेज P1 and P1, Q1, P2, Q2 passing through O are going along with a straight line. Thus O is the optical center. इथं पहा, P1, Q1 किंवा P2, Q2. आता P1, P2 हा लाईट रे आहे, इथून इथपर्यंत गेल्यानंतर ऍक्च्युली इथं रिफ्लेक्शन झालं पाहिजे, पण रिफ्लेक्शन न होता ते काय झाले? P2 हा Q2 या डायरेक्शन, म्हणजे दे गो स्ट्रेट लाईन. P1 same way we are observe P1 passing to concave length in this direction. P2 is passing through straight line in Q2 direction. Hence point O is known as optical center. म्हणजे प्रकाश किरण ज्या बिंदूतून जाताना त्याची दिशा न बदलता, म्हणजे विज्ञानाच्या भाषेमध्ये विचलित न होता, अशा
ज्या बिंदूतून जातात त्या बिंदूला मुख्य अक्षावरील प्रकाशीय केंद्र असं म्हटलं जातं. मग नेक्स्ट पॉइंट आहे आपला प्रिन्सिपल फोकस. They are indicated by letter capital F. मराठीत त्याला मुख्य नाभी असं म्हटलं जातं. When light rays parallel to the principal axis are incident on a convex lens, they converging to a point on the principal axis. This point is called as the principal focus of lens. As shown in the figure 7.5, F1 and F2 are the principal focus of the convex lens. इथं दाखवलंय का प्रिन्सिपल फोकस F1 and F. आता इथं ही जी लेन्स आहे त्याला काय म्हणायचं, कॉन्केव्ह आहे का कॉन्व्हेक्स लेन्स? कॉन्व्हेक्स लेन्स. आणि ही जी लेन्स आहे त्याला काय म्हणायचं, कॉन्केव्ह लेन्स. आता यामध्ये काय झालंय, ही लेन्स आहे, हे लाईट रेज आहे. लाईट रेज travels towards the lens parallel to the principal axis. मुख्य अक्षाला समांतर असणारे हे प्रकाशकिरण ज्यावेळेस भिंगावरती पडले त्यावेळेस काय झाले पाहिजे, भिंगावरती पडल्यानंतर एका पॉइंट मध्ये हे सगळे एकत्रित आल्यासारखे दिसत आहेत दुसऱ्या बाजूला. ज्या पॉइंट मध्ये एकत्रित आलेले त्या पॉइंटला प्रिन्सिपल फोकस म्हणायचं. सेम वे इथं पाहायला मिळते बा, लाईट रेज ट्रॅव्हल्स टुवर्ड द लेन्स पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण आहे. इथं पडल्यानंतर रिफ्लेक्शन झाले आणि रिफ्लेक्शन झाल्यानंतर ते आरशापासून काय झालेले आहेत, डायव्हर्ट झालेले. डायव्हर्ट झालेले आहेत म्हणजे काय झाले, आरशापासून दूर गेलेले. इथं काय झाले बा, कॉन्व्हर्जिंग झाले. कॉन्व्हर्जिंग झाले म्हणजे एका बिंदूमध्ये एकत्रित आलेले. आणि इथं काय झालं दिसतं, एकत्र येण्याऐवजी आरशापासून दूर गेलेले. मात्र इकडून ज्यावेळेस पाहतो आपण त्यावेळेस असं दिसतं की हे प्रकाश किरण ऍक्च्युली आले कुठनं, या मार्गावरून आले. पण आपल्याला असं दिसतं की ते येताना या पॉइंट मधून एकत्र बाहेर पडतात. मग ज्या पॉइंट मधून बाहेर पडतात असं दिसतं तो पॉइंट म्हणजे त्याला काय म्हटलं जातं, प्रिन्सिपल फोकस, मुख्य नाभी. म्हणजे बहिर्गोल भिंगामध्ये मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण भिंगावरती पडून, मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण भिंगावरती पडून अपवर्तनानंतर मुख्य अक्षावरील एका बिंदूत अपसारित होतात. अपसारित होतात म्हणजे काय, कॉन्व्हर्जिंग म्हणायचं. एका बिंदूमध्ये अपसारित झालेले, कॉन्व्हर्जिंग सेमीच्या भाषेमध्ये.